आणि दोन्ही संघाचे खेळाडू मैदानामध्ये यायचे आहेत आणि अक्षय स्पोर्टचे सर्व आयोजक ज्यांनी मेहनत घेतली, तब्बल हेच मैदान पिट्यास्मृतीच्या मैदानाकडे होतं आणि तदनंतर तीच खेळपट्टी उचलून जशी तशी खेळपट्टी ह्याच एक्झॉटिका हॉलमध्ये आपण पाहतोय. बाबूधुरी यांचे देखील खास आभार मानतो. सन्मान्य पिंट्या लुईस यांना विनंती असेल त्यांनी यायचं आहे मान्यवर कक्षामध्ये. प्रशांत गावडे यांनी देखील विनंती असेल त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. सागर मोरे, रोहन आचरेकर, रुपेश चेंदवनकर, ललित चव्हाण, गौरव कांबळी यांना विनंती असेल त्यांनी यायचं आहे मैदानामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. मित्रांनो, लगेचच अंतिम सामन्यातील अंतिम टप्पा बक्षीस वितरणाचा सोहळा थोड्याच वेळात संपन्न करतोय. सर्वच मान्यवरांचे खास आभार, सहर्ष स्वागत. आपण वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात, तुमचे देखील खास आभार. श्री साई स्पोर्टचे आपल्याला राईट हँड पाहायला मिळतात रुपेश चेंदवनकर. सलग 10 दिवस त्यांनी या नजरेखातील त्यांच्या नजरेखाली स्पर्धा रंगवली. आणि मया स्पोर्टचे मालक महेश गावकर यांना विनंती असेल त्यांनी देखील विनंती आहे मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. जो गोलंदाज कधीच 6 चेंडू फेकत नाही, एक अतिरिक्त धाव त्याच्या गोलंदाजीमध्ये असते, पण मात्र या स्पर्धेमध्ये सुरेख गोलंदाजी केली. भायखळ्याचा राजा महेश गावकर, टोपा यांनी सांगितलेलं आहे भायखळाचा राजा म्हणून महेश गावकर. मनीषा साऊंड सर्व्हिसचे डीजे यांना देखील ऑपरेटर आणि विनंती असेल त्यांनी देखील यायचं आहे. थोड्याच वेळात बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न करतोय. आकर्षक चषक आपण पाहतोय. वैयक्तिक पारितोषिक 70,777, 35,555, तृतीय चतुर्थ क्रमांक 5,555, प्रथम क्रमांक आहान स्पोर्ट्स कुडा, द्वितीय क्रमांक जपान 7 पावशी, तृतीय क्रमांक आदिगौरव स्पोर्ट्स मालवण आणि चतुर्थ क्रमांक ऋत्वी स्पोर्ट्स मालवण. तब्बल 32 संघांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. सागरजी मोरे विनंती असेल त्यांनी देखील विनंती आहे त्यांनी पण यायचं आहे मैदानामध्ये. एक चावी सापडलेली कोणाला सापडली असेल त्यांनी आणून द्यायची आहे. एक चावी सापडलेली आहे, चावी पडलेली आहे, कोणाला भेटली तर कोणी आणून द्या. त्याला हॅमरचं किचन आहे, हातोडीचं. जर चावी कोणाला सापडली तर त्यांनी आणून द्यायची आहे विनंती असेल. दरम्यान पण स्पर्धेकडे वळतोय. स्पर्धेतील अंतिम दिवस, अंतिम दिवसातील अंतिम टप्पा बक्षीस वितरणाचा सोहळा. आहान स्पोर्ट्स कुडा महाविजेतेपद पटकावतोय. आकर्षक चषक आपण पाहतोय स्क्रीनवर, यूट्यूब लाईव्हवर देखील आपले जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचे देखील हार्दिक आभार. इतक्या रात्री आपल्यासोबत जोडले गेलात सर्वच मान्यवरांचे हार्दिक आभार. आपण पाहतोय मनीषा साऊंड डीजेचे आपण पाहतोय. डीजे ऑपरेटर सागरजी मोरे आहे, रुपेश आहेत, गौरव आहे, ललित चव्हाण, सतीश आचरेकर, रोहन आचरेकर आणि निक्सन परेरा देखील आहेत मान्यवर कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ विनंती असेल आणि संघाचे संघ मालक यांना खुर्चीमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही संघाचे संघ मालक आणि 7 खेळाडू मैदानामध्ये यायचं आहे. आणि अक्षय स्पोर्टचे सर्व कार्यकर्ते यांना देखील विनंती असेल त्यांनी देखील मैदानामध्ये यायचं आहे. थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न करतोय. सन्माननीय राजकोट बॉयजचे सर्व विशाल मोडक किंवा नागेश यांना विनंती असेल त्यांना विनंती असेल त्यांनी बसायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. सुरेख असं देखणं आयोजन आपण पाहिला. वरुण राजाची हजेरी लागल्यानंतर हीच खेळपट्टी तिथून इथे आपण ट्रान्सफर केली गेली. त्यानंतर लाईट सुरेख आहे, वरती देखील छप्पर पाहतोय. डीजे लाईटचा थरार पाहिला. आकर्षक पारितोषिक तर आहेतच. मोठं पारितोषिक 70,777 आणि 35,555. प्रथम द्वितीय पारितोषिकांनी नटलेली स्पर्धा, त्यापैकी मानांची स्पर्धा म्हटली जाते. अलीकडच्या काळामध्ये 3 स्पर्धा आपण रंगवल्या. राजकोट बॉयजचं देखणं आयोजन, तदनंतर आतुस्मृती चषकचं पहिलं वर्ष, मात्र पहिलं वर्ष देखील तगडं वर्ष देखील पाहिलं. आणि तदनंतर ही स्पर्धा पिट्यास्मृती चषक, ज्या स्पर्धेची सर्वच क्रीडारसिक वाट पाहत असतात. 6वं पर्व रंगवलं. पुढच्या वर्षी घेऊन येऊ निश्चितच 7वं पर्व. तत्पूर्वी राजकोट बॉयची देखील स्पर्धा डिक्लेअर झालेली आहे. अंगणेवाडीची जत्रेच्या नंतर पहिल्याच आठवड्यामध्ये 1,11,111 चा रणसंग्राम रंगवला जाईल.
तसेच ह्या स्पर्धेच्या निमित्ताने बऱ्याच दानशूर व्यक्तीने आम्हाला मदत केली. त्यामधलेच इराया कन्स्ट्रक्शन, शंकर पाटकर, शितेज खोद, आनंद पराडकर, संदीप लाड, धर्मेश भगत, जयेश पराडकर, बाप्पा काळसेकर, निखिल पराडकर, प्रशांत गावडे, गणेश मुननकर, संतोष सागवेकर, विकी चोपडेकर, फ्रान्सिस नरोणा, धनंजय सावंत, अण्णा कदम, सचिन ठाकूर, जयस इव्हेंट देवबाग, श्री वैभव चव्हाण, अमर हुर्णेकर, बाबू डायस, प्रथमेश मयेकर, महेंद्र पारकर, आनंद पराडकर, दिनेश तोडणकर, विवेक जी पारकर, श्री अमोल किऊसकर, वैभव सावंत, भालचंद्र गावकर, अनिश तळगावकर, सचिन ठाकूर, हरी खोबरेकर, सांतास्कुज स्क्रूबा डायव्हिंग, साहिल मयेकर, निक्सन परेरा, किरण हुर्णेकर, बाबू शिरगावकर, अण्णा कदम, गणेश भट, उमेश चव्हाण, मंदार ओरसकर, रोहन पेंडुरकर, हेमराज सावजी, ललित चव्हाण, महेंद्र पाटकर आणि गौरव कांबळी, सर्वच दानशूर लोकांचे आम्ही आभार मानतो. जर कोणचं नाव घेणं राहून गेलं असेल तर त्यांचे देखील आम्ही आभार. या स्पर्धेवरचं प्रेम आपण पाहतोय. एक आगळी वेगळी देखणी स्पर्धा, ज्या स्पर्धेने अल्पावधीतच एक आगळं वेगळं भव्य दिव्य असं रूप घेतलेलं आहे. थोड्याच वेळात आपण मान्यवरांचा देखील आभार मानतोय. तुमचे देखील आभार, आपण इतक्या वेळात वेळ काढून इथपर्यंत उपस्थित राहिलात. अक्षय स्पोर्टचे सर्व कार्यकर्ते आपण चषकाच्या मागे उभे राहायचे. अक्षय स्पोर्टचे सर्व ज्यांच्या अंगावर जर्सी आहे, अक्षय स्पोर्टचे सर्व कार्यकर्ते, विनंती असेल यांनी आपण चषकाच्या मागे उभं राहायचं आहे. थोड्याच वेळात आपण मान्यवरांचा सन्मान करतोय. तसेच मोठी स्पर्धा आहे. आर्थिकदृष्ट्या ज्या आम्हाला मोठ्या दानशूर व्यक्तींनी मदत केली त्यामधलेच एस ए सी फूडचे सर्वेसर्वा उद्योजक सतीश याचरेकर, तसेच मुंबई स्थित ज्यांच्या मार्फत आपण ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह पाहिली आणि त्यांनी घातलेला हा आगळा वेगळा घाट, प्रत्येक संघाला टी शर्ट, त्यांचे सर्वेसर्वा एक ब्रँड श्री साई स्पोर्ट्स मुंबई. त्याचबरोबर शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय जी दत्ताजी सामंत साहेब, त्यानंतर सोनू खानदारे, राजकोट बॉयजचे सर्वेसर्वा सोनू खानदारे, त्यानंतर दानशूर व्यक्तिमत्व आणि आमचे नगरसेवक दीपकजी पाटकर साहेब, आणि दुबईवरून या स्पर्धेला खास जी स्पर्धा रंगवतात, दुबईवरून ही स्पर्धा खास पाहतायत, या स्पर्धेला खास त्यांचे योगदान मोठं असतं. आमचेच मित्र अक्षय स्पोर्टचे सर्वेसर्वा जॉयल जी पुतेलो यांचे देखील आभार. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या आपल्या मान्यवरांसाठी आणि ह्याच व्यक्तींसाठी. या लोकांमुळे ही स्पर्धा रंगते. सुरेखा सावंत, आपण मान्यवरांचं स्वागत करतोय. ललित चव्हाण यांचा सन्मान केला जातोय. शंकर मांजरेकर यांच्या शुभ हस्ते ललित चव्हाण यांना सन्मान चिन्ह दिलं जात आहे. या स्पर्धेला उपस्थित दिल्या झाल्याबद्दल अक्षय स्पोर्टचे सर्व सदस्य आपण चषकाच्या मागे लाईन करून उभं राहायचं आहे. मित्रांनो, गौरव कांबळी यांचा देखील सन्मान केला जातोय. गुड्डू याच्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मान चिन्ह दिले जात आहे. गुड्डू याच्या शुभ हस्ते गौरव कांबळी यांचा सन्मान केला जातो. आधी गौरव स्पोर्ट संघाचे संघ मालक होते. तृतीय क्रमांकावर संघ सन्मान मानतोय. तसेच श्री साई स्पोर्टचे राईट हँड रुपेश चेंदवनकर यांचा सन्मान केला जातोय. शुभम यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मान चिन्ह दिलं जातोय. आपण ही स्पर्धा एकदा रुपेशसाठी मित्रांनो जोरदार आहे. रुपेशने स्वतः स्पर्धेला 10 दिवस इथपर्यंत राहिला. ही स्पर्धा स्वतःच्या नजरेखाली राबवून घेतली. मुंबई स्थित खेळाडूंची स्पर्धा कशी राबवली होती त्याबद्दल ते थोडंसं आम्हाला माहिती दिली. त्यांचे देखील हार्दिक आभार. मनीषा डीजे साऊंड सर्व्हिस यांचा देखील अमन याचा मया गावकर याला विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. उत्कृष्ट वायरमन महेश गावकर साठी जोरदार टाळ्या. कुठलंही काम असो महेश गावकर करतो. वायरमॅनचं असो, समालोचन देखील त्यांनी केलंय. तिसऱ्या दिवशी कुठला समालोचक अवेलेबल नव्हता, महेश गावकर स्वतः समालोचन केलंय.
पण पाकिट नाही आहे माया. आपल्या मंडळासाठी केलेलं समालोचन होतं ते. त्यानंतर सागरजी मोरे यांचा सन्मान केला जातोय. आजच्या दिवसामध्ये सुरेख समालोचन केलं. आनंद नायर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातो. सागर मोरे मुंबईतील समालोचक, बऱ्याच मोठ्या स्पर्धेंना त्यांचा आवाज लाभतो आणि आज खास अंतिम दिवसासाठी ही स्पर्धा रंगवण्यासाठी आले आणि सुरेख असा आवाज त्यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने दिला. सागर मोरे यांचा देखील सन्मान. तसेच सतीश याचरेकर, नितेश हडकर याला विनंती असेल त्यांचे शुभ हस्ते सतीश याचरेकर यांचा सन्मान केला जातो. त्यांना सन्मान चिन्ह दिलं जात आहे. SSC फूडचे सर्व फ्रेश मासळी व्यापारी युवा उद्योजक सतीश याचरेकर आणि त्यांचे बंधुराज रोहनजी याचरेकर यांचा सन्मान केला जातोय. जितेशजी ढवळे अक्षय स्पोर्टचे आमचे खंदे सदस्य जितेश ढवळे यांच्या शुभ हस्ते रोहन आचरेकर, रॉक शोर्मा आणि ॲडव्हेंचर्सचे संघ मालक, तसेच निक्सन परेरा यांचा सन्मान केला जातो. हर्षद याच्या शुभ हस्ते निक्सन परेरा यांचा सन्मान केला जातोय. गवंडीवाड्याचे सुपुत्र निक्सन, बऱ्याच मोठ्या स्पर्धेना पारितोषिकांची खैरात करणार हा चेहरा. हर्षद यांच्या शुभ हस्ते निक्सन परेरा याचा सन्मान केला जातोय. त्यानंतर गोट्या यांच्या शुभ हस्ते विघ्नेश यांच्या शुभ हस्ते राजकोट बॉईजचे सदस्य विशाल मोडक यांचा सन्मान केला जातोय. बेटा स्मृती चषकामध्ये आपण उपस्थित राहिलात, एक सन्मान केला जातोय. निश्चितच आपण आता नंतर सन्मान तर झालेले आहेत. अक्षय स्पोर्टचा देखील खास आभार, भली मोठी स्पर्धा राबवली. तसेच प्रशांतजी गावडे यांचा देखील सन्मान केला जातोय. अमन याच्या शुभ हस्ते त्यांना देखील सन्मान चिन्ह दिले जात आहे. महत्वाचा कार्यकर्ता आहे अमन या स्पर्धेचा. आणि प्रशांत गावडे खूप दिवस हे समालोचन आपण अनेक वर्षे त्यांच्या मार्फत ऐकताय. डायलिसिस होऊन सुद्धा हा माणूस समालोचन करण्यासाठी येतो, त्याबद्दल त्यांचे खास आभार. तसेच सुनीलजी करवडकर यांना विनंती असेल त्यांनी देखील यायचं आहे. सुनीलजी करवडकर, मालिकावीर सुनील करवडकर, चेहरे बघा. संतोष मेस्त्री यांच्या शुभ हस्ते संतोष मेस्त्री आणि पोयो यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. सुनील करवडकरचे ते खास फॅन आहेत. प्रत्येक शनिवार रविवारी रात्रीचे भेटतात मॅचीसाठी. मॅचीसाठी भेटतात. एक समालोचन सांगतो, दोघे जण खेळतात. त्याचप्रमाणे ही स्पर्धा किंवा मालवणमध्ये कुठली स्पर्धा असू दे, सतत 5 दिवस एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्याचं नाव आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध असा आमचा मालवणचा लाडका गोपी मालवणकर याचं मात्र स्वागत करते नितेश याच्या हस्ते. त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. गोपी मालवणकर, एक बुलंद आवाज, रील स्टार, अशा बऱ्याचशा उपाधी दिल्या तरी कमीच आहेत. असा मालवणचा एक बुलंद आवाज गोपी मालवणकर. त्याचप्रमाणे आता पुढील समालोचनाची जबाबदारी गोपी मालवणकर. तसेच विराज यांना विनंती असेल त्यांनी मैदानामध्ये यायचं आहे. कॅमेरामन आपले विराज, सुरेख असं कॅमेरावर आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचा देखील सन्मान केला जातोय. श्री साई स्पोर्टचे SSSचे आपल्याला सदस्य पाहायला मिळत आहेत. श्री साई स्पोर्ट सुंदर कॅमेरावर आपल्याला पाहायला मिळालं. युवराज गावकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय.
एस कॅमेरा पण सुरेख कॅमेरावर अधिराज्य गाजवणारा चॅनल, यूट्यूब लाईव्हच्या दुनियामध्ये अंडरआर्म क्रिकेटवर अधिराज्य गाजवणारा चॅनल श्री साई स्पोर्ट्स. टी शर्ट्स, ट्रॉफी स्वतः ब्रँड आहे. तसेच कौस्तुभ यांचा देखील सन्मान केला जातोय. सलग 5 दिवस सुरेख गुणलेखक आपण पाहिला साईश मयेकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. कौस्तुभ पूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने सुरेख असं गुणलेखन केलं आणि त्यांच्यामुळेच आपण तुमच्यापर्यंत धावा पोहोचवू शकलो. सुरेख असं गुणलेखन कौस्तुभचं पाहायला मिळालं. तदनंतर पारितोषिकांकडे वळतोय, वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतोय. तत्पूर्वी उपउपांत्य फेरीमध्ये पराभूत जे 4 संघ झाले होते त्यांचा सन्मान केला जातोय. सर्वेश स्पोर्ट संघाचा कर्णधार किंवा खेळाडू याचा आहे अक्षय मराळ. यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. सर्वेश स्पोर्ट्स संघाचा उपांत्य फेरीमध्ये पराभूत झाल्या संघ सुरेख खेळ साकारला होता. क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचले होते. युवराज गावकर आहेत, सिद्धेश आहे, संतोष मेस्त्री, नितेश हडकर यायचा आहे. अक्षय मराळ यांचे शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. तसंच सुधीर सेवन संघाचा प्रतिनिधी कोण असेल तरी यायचा आहे. सुधीर सेवन संघाचा प्रतिनिधी किंवा खेळाडू अक्षय मराळ यांच्या शुभ हस्ते. अक्षय मराळचा देखील आपल्याला खूप मदत लाभली. पंच असो किंवा मंडळाला काय अक्षय आपण एक पारितोषिक स्वीकारायचं आहे सुधीर सेवन संघाकडून. सुधीर सेवन संघासाठी देखील पारितोषिक होतं. राहुल मेस्त्री यांच्या शुभ हस्ते राहुल आणि हर्षल यांच्या शुभ हस्ते सुधीर सेवन संघासाठी चषक दिले जात आहे. अक्षय मराळ त्यांचं प्रतिनिधित्व करतील सुधीर सेवन संघाचं. तसेच आदि गौरव संघ हा देखील क्वार्टर फायनल मध्ये पराभूत झालेला संघ आहे. निश्चितच सुरेख खेळ साकारला होता. क्वार्टर फायनल मध्ये पराभूत झाला संघ समीर आणि कल्पेश यांच्या शुभ हस्ते आदि गौरव स्पोर्ट्स संघाचे संघ मालक गौरव कांबळी यांचा सन्मान केला जातोय. पराग नाईन संघाचा खेळाडू असेल तर त्यांनी मैदानामध्ये यायचं आहे. पराग नाईन संघाचा खेळाडू किंवा सदस्य पराग नाईन स्मिथ विनंती असेल यायचं आहे मैदानामध्ये. प्रथमेश आणि सागर जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. पराग नाईन संघाचं नेतृत्व करताना स्मिथ त्यांच्या मार्फत आपल्याला हे चषक स्वीकारताना त्यांचा देखील सन्मान केला जातोय. क्वार्टर फायनल मध्ये हे 4 पराभूत संघ. तदनंतर आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतोय. उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक आणि रोख रकमेचं पारितोषिक आहे. आकर्षक चषक आणि रोख रकमेचं पारितोषिक. उत्कृष्ट फलंदाज ज्या फलंदाजाने हिटमॅन सारखी फलंदाजी केली, सुरेख फटके पहिल्या चेंडूपासून केले, निक्सन परेरा यांच्या शुभ हस्ते आकर्षक चषक. नितेश हडकर यांच्या पुरस्कृत केलेलं हे चषक आपल्याला पाहायला पाहिजे. निक्सन परेरा यांच्या शुभ हस्ते. उत्कृष्ट फलंदाज आहान स्पोर्ट्स कुडाळ संघाचा अबी शेल्टे सुरेख फलंदाजी केली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये मोठे फटके खेळलेत, मात्र एकेरी दुहेरी धावांवर देखील मजल मारली, अतिरिक्त धावांचा उपभोग घेतला, नियोजित फलंदाजी केली आणि उत्कृष्ट फलंदाज पिट्ट्या स्मृती चषकाचा ठरतोय अबी शेल्टे. तदनंतर उत्कृष्ट गोलंदाज
ज्या गोलंदाजाने बऱ्याच मोठ्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर टंगवलं, यष्टीच्युत उद्ध्व केल्या, त्रिफळाचीत बाद केलं, सुरेख गोलंदाजी केली, टप्पा सुरेख होता, गती होती, कट होता. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाज जातोय सन्मान्य ललितजी चव्हाण यांना असेल एक आकर्षक चषक नितेश हडकर यांनी पुरस्कृत केलेलं आणि रोख रकमेचं पारितोषिक. अहान स्पोर्ट्स कुडा संघाचा सागर भोगटे सुरेख गोलंदाजी या स्पर्धेमध्ये केली आणि उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय या पूर्ण स्पर्धेमध्ये. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील पारितोषिक आहे. नितेश हडकर पुरस्कृत आकर्षक चषक आणि रोख रकमेचं पारितोषिक. गौरव कांबळी यांच्या शुभ हस्ते हे चषक दिलं जात आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक काय सांगायला नकोय, पोया मंदार सावंत जे सुरेख क्षेत्ररक्षण केलं आपल्या संघासाठी. निश्चितच भल्या मोठ्या फलंदाजांचे फटके एकदा लिलया अडवले आणि सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवला पोया मंदार सावंत. आणि तसंच अंतिम सामन्यातील सामनावीर आपण देतोय रुपेश चेंदोनकर यांच्या शुभ हस्ते आकर्षक सन्मान चिन्ह आणि रोख रकमेचं पारितोषिक. रुपेश चेंदोनकर यांच्या शुभ हस्ते अंतिम सामना सामनावीर मॅन फ्रॉम कुडाळ नाना परब. काय सुरेख फलंदाजी केली होती, क्षेत्ररक्षण तगडं गोलंदाजी केली होती. अंतिम सामना सामनावीराचं पारितोषिक, रोख रकमेचं पारितोषिक आणि सन्मान चिन्ह. लास्ट मॅच मॅन ऑफ द मॅच नाना परब पाहायला मिळतोय. तदनंतर चतुर्थ क्रमांकाकडे आपण वळतोय. आकर्षक चषक आणि 5,000 रुपयाचा मानकरी ठरतोय चतुर्थ क्रमांकाचा संघ. दत्तकृपा भरड. दत्तकृपा भरड यांना विनंती असेल, चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय. दत्तकृपा भरड संघाचे संघ मालक. 5,000 रुपयांचा रोख रकमेचा पारितोषिक आणि आकर्षक चषक. सागर मोरे आणि मया गावकर यांना विनंती असेल, त्यांच्या शुभ हस्ते हे त्यांना सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. दत्तकृपा भरडसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. सुरेख खेळ साकारला. राजकोट बॉयजची स्पर्धा आपल्या नावावर नावली होती, मात्र आज थोडेसे उपांत्य फेरीमध्ये थोडासा हाराकिरीचा खेळ पाहायला मिळाला. सर्व संघ यायचा आहे. दत्तकृपा भरड आपल्याला पाहायला मिळतोय. स्मिथ मॅन ऑफ द सिरीज पाहायला मिळाला होता राजकोट बॉयजची. आज थोडासा बॅकफुटला पाहायला मिळाला संघ. तृतीय क्रमांकाचा मानकरी ऋत्वी स्पोर्ट्स मालवण ठरतोय. प्रशांत गावडे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. ऋत्वी स्पोर्ट्स मालवण पांडे आपल्याला पाहायला मिळतोय. आनंद आचरेकर यांच्या संघ मालकीचा संघ होता. सुनीलजी करवडकर यांनी देखील विनंती असेल, त्यांनी देखील जायचं आहे मैदानामध्ये. सुनील करवडकर प्रशांत गावडे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. तृतीय क्रमांक ऋत्वी स्पोर्ट्स मालवण. द्वितीय क्रमांकाकडे वळतोय. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय जपान 7 पावशी. राजकोट बॉयजचे सर्वेसर्वा सोनू खानदार यांनी हे पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलं होतं. राजकोट बॉयजचे सदस्य नोंद असेल, त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिले जाते. जपान 7 संघाचे सर्व खेळाडू आणि संघ मालक यांनी मैदानामध्ये यायचं आहे. राजकोट बॉयजचे सदस्य नागेश चव्हाण पिंट्या दिसतोय, यांच्या शुभ हस्ते. विशाल मोडक यांना देखील विनंती असेल, त्यांनी देखील यायचं आहे मैदानामध्ये. सोनू खानदारे आज काही कारणास्तव उपस्थित नसल्यामुळे त्यांनी आपले हे खंदे सदस्य पाठवलेले आहेत राजकोट बॉयजचे. त्यांनी स्वतः पुरस्कृत केलेले हे पारितोषिक आकर्षक चषक आणि 35,555 रोख प्राइज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हे जे चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे ते जॉयल बुतेलो दुबई वरून आमचे मित्र यांनी पुरस्कृत केलेले आहेत. आणि बाकीचे जे चषक आहेत मालिकावीर असो, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक,
नितेश हडकर यांनी पुरस्कृत केलेले हे चषक आहेत. आकर्षक चषक आपण पाहतोय. प्रथमच सिंधुदुर्गमध्ये असे चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. जपान 7 संघ उपविजेता ठरतोय आजच्या स्पर्धेमध्ये पर्व 6व्यातील आणि महाविजेता हान स्पोर्ट संघ देखील वाट पाहतोय कधी एकदा चषक हातामध्ये येतोय. तत्पूर्वी मॅन ऑफ द सिरीज मित्रांनो राहिलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज, आकर्षक चषक आणि रोख रकमेचं पारितोषिक ज्या खेळाडूने सुरेख गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण केलं. कुलराज बांदेकर, गोट्या गवंडी, नितेश हडकर, जितेश ढवळे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज दिली जाते. मॅन ऑफ द सिरीज कोण असेल मित्रांनो? मॅन ऑफ द सिरीज कोण असेल? आवाज नाही येत आहे. पुन्हा एकदा मॅन फ्रॉम मालवण योगेश मेस्त्री, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि फॅन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. कूलर गुणेशच्या घरी हा लागला जाणार आहे. योगेश, हे लक्षात ठेवायचं आहे. हा कूलर गुणेशच्या घरी लागला जाणार आहे. हा कूलर कुठे जाणार नाही. दर्पण साधे यांनी हा पुरस्कृत केलेला आहे. सागरसाठी हा स्पेशल आहे. दर्पणला विनंती असेल त्यांनी यायचं आहे मैदानामध्ये. दर्पण साधे आणि पुरस्कृत केलेला मालिकावीरासाठी कूलर. दर्पण साधे एक काहीतरी झोपायला कूलर लावून गुणेशकडे. योगेश मेस्त्री थोडस आपलं देखील नाही बोलायला तर पाहिजे. फोटो काय येतच राहणार, फोटो काढतच राहणार. निश्चितच वेगवेगळ्या अँगलने फोटो काढले. त्यानंतर योगेश मालिकेवर पद पटकावलं, मात्र प्रथम क्रमांक थोडासा लांब राहिला. त्याबद्दल तुझं काय म्हणणं असेल? सामना कुठे गेला? प्रथमेश उपळेकरचा चौकार की तुझी विकेट? जसं बोलल्याप्रमाणे प्रथमेशचा चौकार आणि मंदारकडून गेलेला चौकार, या 2 फोरमुळे आम्ही मागे राहिलो आणि दुसऱ्या ओव्हरलाच माझी विकेट पडली म्हणून आम्ही मॅच जिंकू शकलो नाही. निश्चितच दोन्ही संघ कुडाळचेच होते, मालवणचेच खेळाडू होते. मोठे मोठे स्पर्धक या स्पर्धेमध्ये उतरवले. मुंबई असो, रत्नागिरी, राजापूर. मात्र अंतिम फेरीमध्ये आपल्याच गावचे खेळाडू आले. खेळ सुंदर साकारला. चौकार जरी सुटले तरी मंदारने सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं. तुला देखील थांबणं थोडंसं गरजेचं होतं. 4 षटक जर निश्चितच तू खेळली असेल तर हा सामना 70,000 आणि तो चषक निश्चितच तुझ्याकडे असला असता. पण ह्या कूलरचं काय करणार? सागरसाठी खास आहे की तू घरी नेणार? पहिली गोष्ट म्हणजे मी जेवढे वैयक्तिक बक्षीस मला मिळतं ती माझ्या आजीला नेऊन दाखवतो. आजी आली, आजी आली रे बाबा. कूलर आला, आजी आली. निश्चितच धन्यवाद योगेश, सुरेख आपण बोललात. आणि तदनंतर महाविजेतेपट आणि अंतिम सामना आहान स्पोर्ट्स कुडाळ महाविजेता संघ सतीशजी आचरेकर, रोहनजी आचरेकर यांच्या शुभ हस्ते हे आकर्षक चषक आणि 70,777 रोख प्राइज आपल्याला देण्यात येत आहे. SSC बोर्डचे सर्व आणि अक्षय स्पोर्टचे सर्व सदस्य त्यांना देखील जायचं आहे. सतीश आचरेकरचं किती मन मोठं आहे, स्वतः सांगतोय. त्यांचं मंडळ नाही यायचं आहे, सर्वच मान्यावर उभं राहायचं आहेत. सतीशजी आचरेकर, रोहनजी आचरेकर मुख्य असतीलच, मात्र त्यांच्याच बरोबरीने आपले सगळे साथीदार महाविजेतेपद पटकावलाय. आहान स्पोर्ट्स कुडाळ संघाने मॅन ऑफ द सुरेख फलंदाजी घेतली आहे, सुरेख गोलंदाजी घेतल्या आहेत. आहान स्पोर्ट्स कुडाळ संघ सुरेख खेळ साकारला. अंतिम सामन्यामध्ये महाविजेतेपद पटकावलं आणि आज हा क्रिकेटचा रणसंग्राम इथे संपला. मला वाटलं ह्या पर्वातील ही शेवटची स्पर्धा, शेवटचा दिवस. महेश गावकरची MPLचं मात्र काही रिझल्ट आला नाहीये. MPL कुठे भरवण्यात येईल? त्यानंतर
ला एक गाडी मागवली आहे की नाही, काय कसं काय? सहसा गाडी तर नाही मागवली आहे, पण आता मागवायचा विचार आहे आणि मागवणार. निश्चितच मागवणार. आणि गुडामध्ये रात्री काय डीजे लागणार की काय जल्लोष असणार? नक्कीच. सर्वांनी पार्टीला जायचं आहे. अहन स्पोर्ट्स कुडाळ संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. डीजे वाजलाच पाहिजे. असेल त्यांनी यायचं आहे. बट सर्वांनी इकडे लक्ष द्या. त्या अगोदर एक स्पेशल इन्व्हिटेशन आहे. एक टुर्नामेंट येते एलईडी स्क्रीनवर, मी तुम्हाला फॉर्म बघू शकता. मुंबईत कांजूरमार्गला ही टुर्नामेंट आहे, स्क्रीनवर तुम्ही बघा मित्रांनो. आणि ह्या टुर्नामेंटचा हेतू एकच आहे. आपल्याच तालुक्यातील एक युवक शैलेश पाटील आणि पराग पाटील यांनी श्री साई स्पोर्ट्सची ब्रँड चालू केली आणि त्यांचा एकच हेतू आहे की एक हात मदतीचा. आम्ही दरवर्षी टुर्नामेंट करतो कांजूरमार्गला, 7वं वर्ष आहे. तर मालवणकर तुम्ही पण नक्की या. 11, 10, 11, 12 आणि 13 जुलैला ही टुर्नामेंट आपल्या कांजूरच्या ग्राउंडला आहे. त्यांचं मेन मोटिव्ह तेच आहे की आपण त्यातून येणारी निधी लहान मुलांसाठी, गोरगरिबांसाठी, जी शाळेच्या वस्तू, खाण्याच्या वस्तू, पिण्याच्या वस्तू, काही गावं अशी आहेत की गावात अजून पाणी नाहीये, काही वस्तू नाही आहेत, तर त्यांचं तेच आहे. श्री साई स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. तर नक्की मित्रांनो जुलै महिन्याच्या दुसऱ्या वीकमध्ये तुम्हाला सर्वांना इन्व्हिटेशन आहे. अक्षय स्पोर्ट्स मालवण आणि संपूर्ण मालवण तालुक्याला इन्व्हिटेशन आहे. तुम्ही नक्की आवर्जून या त्या टुर्नामेंटसाठी. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद सागरजी मोरे. तत्पूर्वी थोडंसं सागरजी मोरे तुमचा देखील सन्मान केला जातोय. तदनंतर गोट्या गवंडी यांनी देखील मैदानामध्येच आहे. गोट्या थोडंसं यायचं आहे मैदानामध्ये. गोट्या निश्चितच ही स्पर्धा तुमच्या नजरेखाली रंगली. पुढच्या वर्षीच्या स्पर्धेचं तुम्ही कसं डोळ्यांमध्ये विचार करताय? ह्या वर्षी कंपल्सरी ट्रॅक, कंपल्सरी शूज आले, पुढच्या वर्षी काय असेल कंपल्सरी? यावेळी पण आमचा विचार असा जास्त काही आम्ही ठरवलेला नाही, पण एकदम सगळ्यांनी बसून एकदम विचार केला आणि शूज ट्रॅक आणि मेन म्हणजे श्री साई स्पोर्टवाल्यांनी आम्हाला जास्त सपोर्ट केला आणि रुपेशने सांगितल्यामुळे आम्ही शूज कंपल्सरी ठेवले. त्यामुळे ही टुर्नामेंट अजून चांगली झाली. आणि श्री साई स्पोर्ट कडून अजून एक मोठं ऐलान येते. पुढच्या वर्षी सुद्धा पीठास्मृती चषकासाठी टी शर्ट स्पॉन्सर केली जातील. श्री साई स्पोर्टसाठी एकदा जोरदार टाळ्या. SSS यूट्यूब लाईव्ह चॅनल मात्र पुन्हा टी शर्ट मिळणार. 32 संघांमध्ये सहभाग घ्या, टी शर्ट कमवा. त्यानंतर कौस्तुभ सुरेख गुणलेखन आपण केलं होतं, त्याबद्दल तुमचा थोडासा एक सन्मान केला जातोय. साईश यांच्या शुभ हस्ते कौस्तुभ सन्मान केला जातोय. तदनंतर वाललगावचे सुपुत्र एक बुलंद आवाज सुनीलजी करवडकर यांना विनंती असेल त्यांनी देखील यायचं आहे. सुनीलजी करवडकर. आणि ज्यांच्या ज्यांच्या अंगावर अक्षय स्पोर्टचं टी शर्ट आहे त्याने एकाने देखील घरी जायचं नाही आहे. बिर्याणी आहे. सुनीलजी करवडकर यांचा देखील आपण पाहतोय सन्मान केला जातोय. तदनंतर प्रशांतजी गावडे, बरीच वर्ष आपण त्यांचं भारदार समालोचन ऐकतोय. आणि मया स्पोर्ट्सने जरा थोडंसं यायचं आहे माईकवर. थोडंसं मया स्पोर्ट्स सुरेख खेळ साकारला होता, तत्पूर्वी थोडासा प्रशांत गावडे साठी पारितोषिक द्यायचं आहे. मयाच्या शुभ हस्ते, मयाच्या शुभ हस्ते प्रशांत गावडे यांचा सन्मान केला जातोय. आजच ड्रीम 11ची कॉन्टॅक्ट झाली, त्यामध्ये महेश गावकरने महाविजेतेपद पटकावलं. त्याचीच पार्टी जोरदार बाहेर चालू होती, गेटच्या बाहेर 12,000. वा रे वा. निश्चितच मया गावकर तुमच्या स्पर्धेबद्दलचं काय असेल? म्हणजे 11, 12, 13 तुमची डिक्लेअर हो, 22, 23, 24 डिक्लेअर होती. पावसाचा थोडासा व्यत्यय आला, पण खेळाडूंनी फॉर्म भरलेले आहेत, एंट्री फी आहेत, ते कसं काय तुम्ही मॅनेज करणार? हॅलो, मी टुर्नामेंट स्वीकारलेली, MPL म्हणून भरवत होतो. प्लेयरांचं ऑक्शन केलं, ऑक्शन पूर्ण झालं. त्याचबरोबर टी शर्ट पण छापली आहेत. पण आता टुर्नामेंट पावसाअभावी आता कुठे घ्यायची ह्याचा प्रश्न पडला आहे. पण माझ्या दृष्टिकोनातून मला एकच इच्छा आहे की आपल्या स्वतःच्या ग्राउंडवर टुर्नामेंट होणे हीच माझी इच्छा आहे. पण गणपती 17 मध्ये मी टुर्नामेंट घेण्याचा विचार करतो आहे. त्यामुळे
ज्या ज्या टीम घेतल्या त्यांनी फक्त थोडा वेळ वाट पाहायची आहे. आपलं MPL होणार आहे ते ह्याच जल्लोषात होणार आहे. जसं पिठास्मुटी चषक होतो त्याच जल्लोषमध्ये आरबी स्पोर्टचा आपला MPL संग्राम रंगणार आहे. धन्यवाद. निश्चितच रंगणार आहे, MPL रंगणार आहे. आणि मात्र प्रत्येक संघाने प्रवेश फी दिलेली आहे का? निश्चितच नाही दिलेली आहे प्रवेश फी भरा, आपला संघ निश्चित करा. सुनीलजी गरवडकर तुमचे मनोगत थोडंसं. धन्यवाद गोपी. यानंतर पुढचा सन्मान केला तो गोपी मालवणकर यांचा. अतिशय सुंदर बहारदार आवाज ज्यांच्या माध्यमातून आपण गेली 5 दिवस ही स्पर्धा ऐश्वर्या गावकर यांच्या शुभ हस्ते रिस्टार आमचे गोपी मालवणकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. नितेश अडकरचं मगाशीच मनोगत झालेलं आहे आणि या स्पर्धेत प्रतिवर्षाप्रमाणे 6 वर्ष झाली. या 6 वर्ष स्पर्धेत सहभागी होऊन समालोचन करण्याची संधी या ठिकाणी पीट्या स्मृती चषकाच्या वतीनं गुणेश अडकर, नितेश अडकर आणि सगळे अक्षय स्पोर्ट्स मालवणचे सगळे माझे मित्र आहेत. त्यांचं ओके. नितेश अडकरने प्रश्न केला आयोजन कशा पद्धतीने होतं. तर मित्रांनो खूप चांगलं आयोजन होतं. खऱ्या अर्थाने खरी मजा वाटली असती जर आपल्या ग्राउंडवर जर मॅच झाले असते तरच, परंतु पावसामुळे थोडेसे उशिरा झाले मॅच. आज देखील पावसाचा व्यत्यय आला होता. मात्र या ठिकाणी इंडोर स्टेडियम असल्यामुळे व्यत्यय थोडासा टळला. त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. या सीझनची सगळ्यात मोठी टुर्नामेंट होती. अर्थातच या वर्षीची ही शेवटची टुर्नामेंट होती आणि या शेवटच्या टुर्नामेंटमध्ये देखील अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा संपन्न झाली. सर्व समालोचकांच्या वतीनं पीट्या स्मृती चषकाचे पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि असंच प्रेम आणि अशीच आपुलकी आपली कायमस्वरूपी राहो एवढीच अपेक्षा व्यक्त करतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. एक सत्कार राहिलेला आहे जी आपल्याला LED स्क्रीन पाहायला मिळते. आजच्या दिवसात आपण पाहिलं चांगली फलंदाजी ज्या ज्या बॅट्समनने केले, कॅमेरामनने ती छबी टिपली आणि ते कॅमेरामनचे छबी आपण LED स्क्रीनवर दाखवली. रिव्ह्यू असो सगळ्या गोष्टी असो आपण LED स्क्रीनवर पाहिल्यात. सन्माननीय शैलेशजी वाळके साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. राहुल मेस्त्री यांच्या शुभ हस्ते सन्माननीय शैलेशजी वाळके साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं आणि शैलेशजी वाळके यांची अतिशय सुंदर स्क्रीन आपल्याला पाहायला अनुभवायला मिळाली. मित्रांनो शैलेशजी वाळके एक मोठं नाव आहे. फार कमी प्रमाणात आपण जर ओळखत असाल तर त्यांचं पहिल्यांदा CD प्लेअरचं खूप मोठा बिझनेस होता, खूप मोठं दुकान होतं आणि त्यानंतर अतिशय सुंदर LED क्षेत्रामध्ये ते या ठिकाणी उतरले. त्यांचा देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. आपण आलात आणि आमच्या स्पर्धेला निश्चितच एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. त्यानंतर ही स्पर्धा आणि स्पर्धेचं जी जागा आम्हाला उपलब्ध करून दिली ते सन्माननीय बाबू धुरी यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. किंवा त्यांचे जर सहकारी असलेत तर कृपया करून आपण मैदानामध्ये यायचं आहे. सन्माननीय बाबू धुरी यांचे सहकारी. ही जागा आज आपल्याला उपलब्ध करून दिली ती सन्माननीय बाबू धुरी. त्यांचे सहकारी किंवा बाबू धुरी जर उपस्थित असतील तर आपण हे सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. धन्यवाद. आपण देखील या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यात त्याबद्दल आपले देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. सन्माननीय बाबू धुरी यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे सहकारी या ठिकाणी सन्मान स्वीकारतायत. जितेश ढवळे यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह वितरित केलं जात आहे. धन्यवाद. आपण देखील या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपलं देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि
या स्पर्धेत आपण जे जे 32 संघ या ठिकाणी सहभाग नोंदवला त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि सगळ्या क्रिकेट रसिकांचं आणि त्याचबरोबर सगळ्या संघांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.